हा, आवाज येतोय? ओके ओके, ठीक आहे. तर पाठीमागच्या क्लासला आपण विरामचिन्हे पाहिलेले आहेत आणि याच्यावरती आपली टेस्ट सुद्धा झालेली आहे. तर सर्वांना चांगले मार्क्स आहेत, अभ्यास चांगला केलाय, समजलंय सुद्धा चांगलं. त्यामुळे आता आपण पुढचं घ्यायचं आहे. आपल्याला जे पाठ आहेत त्याच्यापैकी 1 ते 7 हे आहेत ना आता फर्स्ट टर्म साठी तुम्हाला. हा, तर त्याच्यामध्ये असा कोणता पाठ किंवा कविता की व्यवस्थित समजली नाहीये किंवा पुन्हा समजून घ्यायची? हा, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आता सांगा की आपले जे पाठ आहेत फर्स्ट टर्म साठी त्याच्यामध्ये असा कोणता पाठ किंवा कविता आहे की जी तुम्हाला व्यवस्थित समजली नाहीये किंवा तुम्हाला असं वाटतंय की ती परत घ्यावी, त्याची रिव्हिजन घ्यावी. नित्याला समजले, बाकीचे? नो डाउट्स, ओके. मग आपण काय करूयात, पाठावरचे जे स्वाध्याय त्याच्यामध्ये आपले व्याकरण वगैरे आहेत तर ते घेऊयात. हं. तर पहिला पाठ काढा, पेज नंबर 5. पेज नंबर 5 काढायचंय. नाही नाही, पेज नंबर 5. हा, तर आपण स्वाध्याय सुद्धा व्यवस्थित घेतलेले आहेत, तर तुम्ही उत्तर द्यायची, मी फक्त प्रश्न विचारणार आहे, नाही समजली तर सांगेल समजावून. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आहेत नाही, पेज नंबर 4 पहा, खेळू या शब्दांशी पासून व्याकरण आहे तुम्हाला. पेज नंबर 4 मध्ये खेळू या शब्दांशी. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पाठीमागच्या एका टेस्टला दिलं होतं मी, तर त्यावेळी बऱ्याच जणांनी हे चुकीचं लिहिलंय. चिराग म्हणतोय आवाज येत नाहीये, बाकीच्यांना आवाज येतोय? आवाज येतोय चिराग? चिराग, कालच्या मीटिंगला नव्हता ना तू? चिराग आणि सृष्टी, कॉल करायचा तुम्ही मला आज. हा, ठीक आहे. तर खेळूया शब्दांशी. आता याच्यामध्ये आपल्याला नाम व विशेषणे, आता हे झालेलं आहे आपलं, मला वाटतं तुम्ही स्वाध्याय लिहिलेला आहे, टेस्ट मध्ये सुद्धा झालेला आहे, पण टेस्ट मध्ये बऱ्याच जणांचं चुकलं होतं. तर त्याच्यामध्ये नाम आणि विशेषण. नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, पदार्थाला, गोष्टीला आपण नाव देतो ते नाम. आणि विशेषण म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द. नाम आणि विशेषण. काल घेतली ना मी गुगल मीट. 10C, अब 8C. 8C फक्त. हम्म.
पाचवा लेसन मध्ये डाऊट आहे. ठीक आहे, प्रज्वलला डाऊट आहे. घेऊया आपण प्रज्वल. आपण त्यासाठी पहिल्यापासून सुरुवात करतोय. हा, तर नामे आणि विशेषणे ही तुम्हाला ओळखायची आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायच्यात. तर या ठिकाणी नाम म्हणजे काय? व्यक्तीला, वस्तूला, एखाद्या गोष्टीला हे आपण जे नावे देतोय ते आहेत नाम. भाववाचक नाम सुद्धा असतं. आणि विशेषण म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणारा. पार्थला 6व्या लेसन विषयी डाऊट आहे. ठीक आहे, 5 आणि 6. ओके. चिरागला आवाज येत नाहीये, बाकीच्या आवाज येतोय चिराग. ठीक आहे. तुम्हाला समजलं विशेषण म्हणजे काय? नामाविषयी लिहा बरं सर्वांनी. नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द. सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. ठीक आहे. विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. शुभम शुभमचे आलेले आहे व्याख्या. हा, तर हे लक्षात आलं असेल तर आपण कोणत्याही जोड्या कधीही लावू शकतो. पहा, जोड्यामध्ये चुका नाही झाल्या पाहिजे. जी नामं आहेत ती नामच आहेत, म्हणजे व्यक्तीला, वस्तूला, भावनेला दिलेली नावं. आणि विशेषण म्हणजे ती जी नामं आहेत त्यांची विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजे थोडक्यात एखादा मुलगा असेल तर मुलगा, उंच मुलगा किंवा हुशार मुलगा. मग हुशार हे काय दिलं त्याला? विशेषण दिलं. त्याच्याविषयी विशेष माहिती सांगितली हुशार या शब्दानं. ठीक आहे. आता तुम्ही समजले का तुम्हाला नाम आणि विशेषण काय आहे? नाम आणि विशेषण. हो, ओके. मग आता मला सांगायचे जोड्या. तर याच्यामध्ये पहिला कॉलम मी देते नाम. फक्त तुम्ही नाम द्यायचेत. मला फक्त नाम सांगायचे. आता इथं पुस्तक सर्वांकडे आहे, पेज नंबर 4 वरती. खेळूया शब्दांशी. त्याच्या खालचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दातून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा. याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत राने, डोंगर, हिरवी, सावली, दाट, निळे. तर याच्यामध्ये फक्त मला नाम सांगायचे. नाम. शर्वरीचं आलेलं आहे, ईश्वरीचंही आलेलं आहे. शर्वरीचं पूर्ण आलेलं आहे. राधिका, आणखी एक राहते बघ. राधाराणीचं आलेलं आहे. राधेश्याम, ओके, ठीक आहे. शुभम, शुभम आलेलं आहे सगळं. अदिती, अदिती, त्याच्यामध्ये एक शब्द नाहीये. जो विशेषण आहे तो तू त्याच्यामध्ये दिलेला आहे. पार्थ, ठीक आहे. प्रद्युम्न, एकच दिले. हा, एक एक देताय का तुम्ही? बरं, ठीक आहे. आता नाम मध्ये पहिल्यांदा डोंगर. तर डोंगर हे आपण नाव दिलेलं आहे म्हणून ते नाम. नंतर पुढे हिरवी आहे का? नाही. हा, ओके प्रद्युम्न, ओके. वरती दिले असतील ना एक एक, ठीक आहे. डोंगर हे नाम आहे. नंतर हिरवी आहे का? नाही. मग पुढचं आणखी कोणतं आहे? सावली आहे का? सावली, सावली नाम आहे का? डोंगर झाल्यानंतर सावली.
नंतर दाट आहे का? नाही. निळे? नाही. आणि राने? आहे. मग काय काय आलं? डोंगर, सावली, राने हे आहेत नाम आणि राहिलेले काय आहेत? विशेषण. पहा विशेषण कशा आहेत पहा. हिरवी, हिरवी राने. तर हिरवी रानांविषयी विशेषण म्हणजे हिरवी हे काय आहे? विशेषण. नंतर दाट सावली, दाट. मग दाट हे सावलीला काय दिलेलं आहे? विशेषण. म्हणजे दाट हे काय आहे? विशेषण. डोंगर कसले? निळे डोंगर. मग निळे काय दिलेले आहे? विशेषण. म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. निळे डोंगर, निळे हा शब्द काय करतो? डोंगर विषयी विशेष माहिती सांगतो, म्हणून निळे हा काय आहे? विशेषण. ठीक आहे. नाम आणि विशेषण लक्षात आलं? कसं लिहायचंय? पाठीमागे झालेलं आहे, आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. हा हा ओके, बरोबर, ठीक आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊयात. आता पुढे आहे चर्चा करूया. तर हे झालेलं आहे तुमचं, तुम्ही लिहून सुद्धा झालेले आहेत स्वाध्याय वगैरे. आता वाक्य, वाक्य पाहूयात. इथं आपल्याला 4 प्रकारची वाक्य दिलेले आहेत. तर तेच आता आपल्याला पाहायचे. उद्देश आणि विधेय याविषयी माहिती दिलेली आहे. इथं पहा. वाक्य कशाला म्हणतात? वाक्य, वाक्य संपूर्ण अर्थ हे पण झाले, ठीक आहे. पण एक व्याकरण आपण पुन्हा रिव्हिजन घेतोय, कारण बाकीचे पाठ तुम्ही म्हणता व्यवस्थित समजले. जे समजले नाही 5वा आणि 6वा पार्थ आणि प्रज्वलने टाकले ते आणखी घेऊयात ते व्यवस्थित, आणि व्याकरण व्यवस्थित घेऊयात, कारण व्याकरण हे 10वी पर्यंत आहे तुम्हाला. ठीक आहे. वाक्य म्हणजे काय? वाक्य, वाक्य काय करत असतं? संपूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य. या ठिकाणी आपल्याला वाक्य. आता मी असं म्हटलं की मी शाळेत, वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का? नाही. म्हणजे संपूर्ण अर्थ ज्यावेळेस व्यक्त होतोय त्यावेळेस त्याला काय म्हणतात? वाक्य. म्हणजे मी शाळेत जातो असं म्हटलं तर पहा, मी शाळेत जातो आणि पूर्णविराम असं म्हटलं की वाक्य पूर्ण होतं, त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. म्हणजे संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला वाक्य असे म्हणतात. आणि मी शाळेत असं म्हटलं तर वाक्याला अर्थ येत नाही. म्हणून व्याख्येनुसारच आपली हे वाक्य आपल्याला इथं समजतंय. मी शाळेत जातो, वाक्याला अर्थ प्राप्त झाला, संपूर्ण अर्थ या ठिकाणी आपल्याला मिळतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? वाक्य. म्हणजे संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. व्याख्या लिहा. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला मला दुसरा उकार. पहा, लक्ष देत जा बरं का, म्हणजे आपल्या व्यवस्थित लक्षात राहतं. शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. आवाज येतोय ना सर्वांना? अरे आवाज येतोय? हा ओके ओके ठीक आहे. हा, वाक्य म्हणजे कळलं? वाक्य की त्याच्यातून आपल्याला संपूर्ण अर्थ व्यक्त होतो. ठीक आहे. आता वाक्याचे 2 भाग असतात. ज्याच्या विषयी सांगायचे ते उद्देश, म्हणजे आपण थोडक्यात त्याला कर्ता म्हणतो. उद्देश म्हणजे कर्ता, आणि जे सांगायचे म्हणजे विधेय. विधेय म्हणजे आपण त्याला म्हणतो क्रियापद. ठीक आहे. उद्देश आणि विधेय. आता इथं पुढे एक वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने
मुंबईला जातो. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता या वाक्यात काय दिलेलं आहे पहा, की या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे. मुलगा, तर मुलगा हे काय आहे? उद्देश म्हणजे कर्ता आहे. तर जातो हे विधेय आहे. मुंबईला जातो याच्यामध्ये पहा एकच क्रियापद आहे जातो. जातो हे विधेय आहे. या वाक्यातील त्याचा मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहेत. पहा थांबा मी व्यवस्थित सांगते तुम्हाला. इथं प्रज्वल पुंतकुले संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. छान. आता आपण हे पाहतोय प्रज्वल, एक वाक्य दिलंय मी तुम्हाला पुस्तकामध्ये पाहू शकता, पेज नंबर 5 वरती आहे वाक्य. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. तर या ठिकाणी उद्देश आणि विधेय यांच्या विषयी सांगितलं. उद्देश काय आहे? थांबा एक मिनिट. प्रद्युम्न म्हणतोय आवाज येत नाहीये. येतोय आवाज? प्रद्युम्न येतोय आवाज बाकीच्यांना? ठीक आहे. आणि मला सुद्धा व्यवस्थित आहे रेंज वगैरे. ठीक आहे. उद्देश आणि विधेय समजले. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. मुलगा हा उद्देश, उद्देश म्हणजे कर्ता, आणि जातो म्हणजे विधेय, विधेय म्हणजे क्रियापद. ठीक आहे. हे लक्षात आलं? उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे काय सांगा मला, टाईप करा तुम्हीच. उद्देश म्हणजे कर्ता. ठीक आहे. आणि विधेय म्हणजे विधेय क्रियापद. उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद. ओके. ज्याच्याविषयी सांगायचे तो कर्ता. ओके. या वाक्यात आता वाक्य आपण पाहतोय हे लक्षात आलं? उद्देश विधेय. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलं. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता हे वाक्य मोठं आहे पहा. तर या वाक्यामध्ये उद्देशाचा सुद्धा विस्तार केलेला आहे. बरं, आपण कर्ता आणि क्रियापद असं म्हणूया. उद्देश म्हणजे कर्ता याचा सुद्धा विस्तार केलेला आहे, आणि विधेय म्हणजे क्रियापदाचा सुद्धा विस्तार केलेला आहे. ठीक आहे. मग हे जर वाक्य आपण पाहिलं, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता मुलगा हे काय आहे याच्यामध्ये? वाक्य तुम्ही पाहावर का, वाक्य मोठं आहे मी लिहित नाही, पण मुलगा हा काय आहे? उद्देश म्हणजेच कर्ता आहे. उद्देश. ओके. मुलगा हा उद्देश आहे. मुलगा हा उद्देश आहे, आणि त्याचा विस्तार कसा केलेला आहे पहा. त्याचा मोठा, त्याचा मोठा मुलगा असं म्हटलेला आहे, परंतु आणखी त्याच्याविषयी काय विस्तारानं सांगितलेलं आहे? त्याचा मोठा मुलगा. म्हणून त्याचा आणि मोठा हे काय आहेत? उद्देशाचे विस्तार. लक्षात येत आहे ना? त्याचा आणि मोठा हे काय आहेत? म्हणजे उद्देशाचा विस्तार म्हणजे काय, ते विस्ताराने सांगितलं. जो उद्देश दिलेला आहे तो विस्ताराने सांगितलं. तर कोणत्या शब्दांनी? त्याचा मोठा हा काय आहे? उद्देशाचा विस्तार. ओके. उद्देशाचा विस्तार. हे लक्षात आलं? कर्ता म्हणजे उद्देश, आणि उद्देश काय आहे? मुलगा, आणि त्या मुलगासाठी काय वापरलेला आहे? त्याचा मोठा म्हणजे त्या उद्देशाचा विस्तार या दोन शब्दांनी केलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? नसेल लक्षात आलं तर मी पुन्हा पुन्हा सांगू शकते. पण आपण व्याकरण अतिशय व्यवस्थित घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला 9वी 10वीला हे व्यवस्थित आलंच पाहिजे. ठीक आहे. पुन्हा एक्सप्लेन करते, पहिल्यापासून करते.
पहिल्यांदा आपण घेऊयात वाक्य. आयुषसाठी म्हणजे सर्वांनीच ऐकायचे वाक्य. वाक्य आता आपण वाक्य कशाला म्हणतो, की संपूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे काय आहे वाक्य, की त्याच्यातून आपल्याला पूर्ण अर्थ मिळतो. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, मी शाळेत जातो आणि पूर्णविराम. तर याच्यातून शाळेत जाण्याची क्रिया, मी हा उद्देश आहे, जातो हे विधेय आहे, म्हणजे कर्ता आणि क्रियापद हे दोन्ही आहेत आणि संपूर्ण अर्थ सुद्धा व्यक्त होतोय, म्हणून हे काय आहे वाक्य. परंतु मी जर असं म्हटलं मी शाळेत, यानं वाक्याला अर्थ प्राप्त होतोय का आयुष? नुसतं म्हटलं मी शाळेत, अर्थ प्राप्त होतोय का? नो. हा. तर हा तर वाक्याचे दोन भाग असतात, त्याच्यामध्ये उद्देश आणि विधेय. आता उद्देश म्हणजेच काय आपण म्हटलं, कर्ता, आणि विधेय म्हणजे क्रियापद. वाक्याचे दोन भाग या ठिकाणी सांगितले, उद्देश आणि विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद. ओके. तर आता त्याच्यासाठी एक वाक्य मी इथं तुम्हाला दिलं. मी दिलं म्हणजे इथं पुस्तकामध्येच आहे, पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता. तर पुस्तकामध्ये वाक्य काय आहे, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता याच्यामध्ये मुलगा हा काय आहे उद्देश. पहा, मुलगा हा काय आहे उद्देश. उद्देश म्हणजे कर्ता. आता इथं उद्देशच दिलेला आहे, त्यामुळे आपण उद्देशच लिहूयात. मुलगा हा काय आहे उद्देश. आणि आपण पाहिलं मुलगा हा उद्देश आहे, परंतु वाक्यामध्ये काय दिलेला आहे, त्याचा मोठा मुलगा. म्हणजे मुलगा हा जो उद्देश आहे, हा जो कर्ता आहे मुलगा, जो उद्देश आहे त्याचा विस्तार केला. कोणत्या शब्दांनी? त्याचा मोठा. मुलगा पण कसा? त्याचा मोठा. ठीक आहे. मग त्याचा मोठा हा या उद्देशाचा विस्तार केला गेला. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या आयुष? त्याचा मोठा मुलगा, मुलगा हा उद्देश आहे आणि उद्देशाचा विस्तार केलेला आहे. विस्तार म्हणजे थोडक्यात त्याला स्पष्टीकरण केलं या दोन शब्दांनी. त्याचा मोठा म्हणजे त्याचा मोठा हे शब्द आहेत उद्देशाचा विस्तार. ओके. आता उद्देश झाला आपला. हा ठीक आहे, आले सर्वांच्या लक्षात. मुलगा हा उद्देश आहे आणि त्याचा मोठा हा उद्देशाचा विस्तार आहे. ठीक आहे. आता विधेय. या वाक्यामध्ये विधेय कोणते आहे? विधेय म्हणजे क्रियापद. इकडे पहा, विधेय म्हणजे क्रियापद. तर हे विधेय कोणतं आहे? कोणता आहे सांगा क्रियापद या वाक्यामध्ये. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. हा, जातो. जातो हे काय आहे? विधेय. लक्षात आलं? विधेय म्हणजे क्रियापद, जातो हे विधेय आहे. हा ठीक आहे, जातो हे विधेय म्हणजेच क्रियापद आहे. आता आपण पाहिला जसा की उद्देशाचा विस्तार या वाक्यामध्ये केलेला आहे, तसाच विधेय याचा सुद्धा विस्तार केलेला आहे. म्हणजे जातो या क्रियापदाचा, या विधेयाचा सुद्धा या ठिकाणी विस्तार केलेला आहे. तर कसा केलेला आहे? जातो. तर जातो पण कसा? दररोज आगगाडीने. दररोज आगगाडीने जातो. ठीक आहे. दररोज आगगाडीने हे त्याचा विधेयाचा विस्तार आहे. लक्षात आलं? पहा, विधेयाचा विस्तार. जातो या विधेयाचा विस्तार दोन शब्दांनी केला. कोणत्या? दररोज. लिहा, दररोज आगगाडीने. शक्यतो लिहित चला, म्हणजे आणखी व्यवस्थित लक्षात राहतं. कारण मराठी किंवा कोणतीही लँग्वेज असो, जितकं तुम्ही लिहाल तितकं तुमच्या लक्षात येतं. पहा, मी आता शिकवलं, खूप शिकवलं, तरी तुमच्या आता जरी नाही लक्षात आलं आणि मी तुम्हाला स्वाध्याय दिले, समजा वाक्य लिहा, वाक्यातले उद्देश लिहा, विधेय कोणतं लिहा, असं तुम्हाला स्वाध्याय दिला सोडवण्यासाठी, तरी तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होऊन आणखी व्यवस्थित समजतं. त्यामुळे लिहिणं हे अतिशय महत्वाचं आहे लँग्वेज मध्ये.
हा, तर 8B आणि 8C मध्ये मला अगदी रेग्युलर होमवर्क येतात, पण 8A मध्ये 3-4 जणांचाच रेग्युलर होमवर्क असतो, बाकीचे होमवर्क करत नाहीत. तर ही फार चुकीची गोष्ट आहे. पुढच्या वेळी ऍक्शन घेतली जाईल. यावेळी फक्त सांगते की जे अजिबातच वीक मध्ये एक सुद्धा होमवर्क करत नाहीत त्यांना मी होमवर्क ग्रुप मधून काढून टाकणार आहे. 8B आणि 8C चे येतात होमवर्क, पण 8A मध्ये बऱ्याच जणांचे होमवर्क येत नाहीत किंवा बरेच जण टेस्ट सुद्धा देत नाहीत. क्लास टेस्ट ज्या महत्त्वाच्या आहेत ते सुद्धा देत नाहीत. तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. ठीक आहे, केलेलं आहे त्यांनी जाऊ द्यात. ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी सूचना आहे की जे होमवर्क नाहीत करणार किंवा इन्फॉर्म सुद्धा नाहीत करणार की आजारी असाल किंवा गावी गेला असाल, नेटवर्क इश्यू असेल, असं इन्फॉर्म न करणारे, होमवर्क न करणारे, तर त्यांना होमवर्क ग्रुपमधून काढण्यात येईल. ठीक आहे. कारण मी कितीही शिकवलं, पाऊण तास मी बडबड केली, शिकवलं, तरी तुम्ही लिहिलंच नाही तर तुम्हाला ते व्यवस्थित समजणार नाही. आणि शक्यतो मी जो होमवर्क असतो तो शक्यतो मी जे शिकवले त्याच्यावरतीच तुम्हाला वाक्य वगैरे बनवायला देते. ठीक आहे, तर होमवर्क सर्वांनी लिहायचं आहे. आणि ज्या चुका सांगितल्यात मी बऱ्याच वेळा तुम्हाला ग्रुपवरती सुद्धा सांगते, आणि खूप चुका असतील. हा, आयुषनं, हा ते पण महत्वाचं, बरं झालं आयुष आठवण करून दिली. आयुषनं स्वतःचं नाव, ऍड्रेस पूर्णपणे ग्रुपवर टाकलेलं आहे. मी सकाळी मेसेज तुम्हाला केलेला आहे. मला एक दुपारीपर्यंत किंवा तुमचे क्लास वगैरे झाल्यानंतर मेसेज टाकायचा आहे की जे आपले 8C ची आपण घेत, 8C वाल्या आपण काल हा, आय ऑल्सो सेंड दॅट. हा, प्रबुद्ध ग्रुप वरती टाक म्हणजे कसं लक्षात येतं. शर्वरी प्रबुद्ध, ठीक आहे, ग्रुप वरती टाका. हा, की जे सबमिशन साठी येऊ शकणार नाहीत, म्हणजे त्यांना शक्यच नाहीये अशा लोकांनी, आणि जे येऊ शकतील त्यांनी सुद्धा नाव वगैरे नाव द्यायचे. जे येऊ शकतील ते नाव द्यायचे, आणि आय कॅन वगैरे ते लिहू शकता तुम्ही, किंवा मी येऊ शकतो मराठीतही लिहू शकता. ठीक आहे. हा, पण सर्वांचं नाव पाहिजे मला तिथं, येऊ शकणारे आणि येऊ न शकणारे सुद्धा. हम्म. आणि चिराग आणि सृष्टी लोकरे, तुम्ही इंटरव्ह्यू ह्याच्यासाठी मीटिंग साठी नव्हता, तर तुम्ही मला पर्सनली कॉल करायचा आहे. ठीक आहे. बाकी सर्व होते ना मीटिंगला 8C च्या. ठीक आहे, ओके, असू द्यात. आणखी काय महत्वाचं? हा, तर जे ग्रुपवरती तुम्ही होमवर्क सेंड करताय त्या होमवर्क मध्ये ज्यावेळी चुका असतील, मी तिथं लिहून पाठवते तुम्हाला की हा शब्द चुकलाय, तो शब्द चुकलाय. फक्त शब्द सांगते, तुम्ही तो ओळखून घ्यायचा की हा शब्द आपल्याला चुकलेला आहे, तो पुन्हा लिहायचा आणि पाठवायचा. तुम्ही काहीच करत नाही, नुसतं पाहता निवांत राहता, तसं नाही करायचं. तो शब्द पुन्हा लिहायचा आणि सेंड करायचा. वाटल्यास घरी तुमच्या रफ नोटबुक मध्ये 10 वेळा लिहा, पण तो शब्द परत चुकता कामा नाही. बऱ्याच वेळांचा आणि हा शब्द खूप वेळा चूक काढून सुद्धा पुन्हा तो मला तसाच दिसतोय. नला न छोटा आहे, त्याला पहिली वेलांटी आहे. हा हा, होल पेज नाही, फक्त शब्द लिहा, होल पेज नको. तुम्ही ते लिहिलेलं असतं. हा, फक्त तो शब्द जो मी दिलाय तो शब्द. आणि ज्यांच्या खूप चुका आहेत त्यांना मी फक्त लिहिते, शुद्ध लेखन आवश्यक आहे, व्यवस्थित लिहा, वाचून लिहा, पुस्तकात पहा. तर त्यांनी काय करायचंय पहा, आपण जे लिहिलंय ते 1-2 वेळा शांतपणे वाचायचं. मग वाचता वाचता आपल्या लक्षात येतं की आपण फारच चुकीचं लिहिलंय. मग ते शब्द आपण काय करायचं, पुन्हा लिहायचं, किंवा ते पूर्ण अख्खच पुन्हा लिहायचं. ज्यांच्यासाठी लिहिलंय शुद्ध लेखन आवश्यक आहे त्यांनी ते पूर्ण पेजेस पुन्हा लिहायचं. ठीक आहे. हम्म. पण व्यवस्थित लिहा. जितकं व्यवस्थित तुम्ही आतापासून लिहाल तितकं तुम्ही म्हणजे चुका कुठल्याच होणार नाहीत तुमच्या पुढे लिहिताना. हा, तर आता होमवर्क आहे, अजून 14 मिनिटं आहे. तर हे समजलं जातो. आता जातो हा क्रियापद आहे, विधेय आहे, आणि त्याचा विस्तार केलेला आहे दररोज आगगाडीने.
हे लक्षात आलं. वाक्य, उद्देश आणि विधेय आपण या ठिकाणी शिकलो. वाक्य, उद्देश आणि विधेय, उद्देशाचा विस्तार आणि विधेयाचा विस्तार, एवढा आतापर्यंत आपण शिकलो. ठीक आहे. आता पुढचं आहे वाक्यांचे विविध प्रकार आहेत. तर त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत. जेवढे आपल्या पुस्तकात दिलेत तेवढे आपण घेऊयात. आता पहिला आहे विधानार्थी वाक्य. आता वाक्य म्हणजे काय आपण शिकलेलो आहे. आता आपण पाहतोय विधानार्थी वाक्य. पहा, विधानार्थी कसं लिहायचंय, वेलांटी कुठली, कसं लिहायचं, हे व्यवस्थित लक्ष देत चला. चुकीचं कधीच लिहायचं नाही. वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न आला, वाक्याचा प्रकार ओळखा. तो रोज व्यायाम करत नाही. हे तुम्हाला वाक्य दिले. तुम्हाला फक्त उत्तराचा शब्द लिहायचा आहे. काय लिहायचा आहे? विधानार्थी वाक्य. जर तुम्ही हा शब्द चुकवला, विधानार्थी कसं लिहायचंय ते चुकवलं, उत्तराला मार्क मिळतील का? पहा, ह्या एका शब्दासाठी तुम्हाला जर 1 मार्क असेल, त्याच्यामध्ये तुम्ही इथं ही वेलांटी ही चुकवली, इथली ही वेलांटी चुकवली, इथं कुठेतरी र टाकला, विधानारथी वगैरे, मार्क मिळेल का? 1 पैकी किती मार्क्स मिळतील? एका शब्दामध्ये 2 चुका असतील, मार्क्स मिळतील का? अर्धा मिळेल का आदिती? हा, बरं, ठीक आहे. पण असं मार्क शक्यतो जाऊन द्यायचे नाहीत. त्यामुळं लक्ष द्यायचं की विधानार्थी कसं लिहायचंय, प्रश्नार्थी कसं लिहायचंय, उद्गारार्थी कसं लिहायचंय. ठीक आहे. फक्त शुद्ध लेखनाकडे जरा लक्ष द्या, कारण लँग्वेजमध्ये खूप महत्वाचं आहे शुद्ध लेखन. कारण ते पटकन लक्षात येतं. कसं लक्षात येतं पहा, की तुम्ही एखादं खूप छान असं प्रेझेंटेशन केलेलं आहे, मध्येच कुठंतरी तुम्हाला आणि लिहायचंय, तुम्ही लिहिलं आणि असं लिहिलं, मध्येच कुठंतरी विधानार्थी लिहायचंय, त्याला दिली पहिली वेलांटी, पटकन लगेचच हेच लक्षात येतं. ह्या प्रेझेंटेशन पेक्षा हे पटकन लक्षात येतं, ज्या साध्या सोप्या चुका आहेत. त्यामुळे ह्या चुका शक्यतो टाळायच्या, शक्यतो शुद्ध लिहायचा प्रयत्न करायचा. प्रयत्न म्हणजे कसा करायचा? आता मी शक्यतो देते तुम्हाला करेक्शन करून, पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या पुस्तकामधून तुम्ही कव्हर करू शकता. जास्तीत जास्त पाठ वाचा. पाठ वाचायचे, कविता वाचायच्या 3-4 वेळा, पाठ 1-2 वेळा वाचायचे. त्यातले शब्द जे आपल्याला, एखादा शब्द तिथं पाहायचा आणि आपण स्वतः न पाहता लिहून बघायचा की आपल्याला लिहिता येतोय का, नसेल येत पुन्हा त्यातलाच पाहून लिहायचा. अशी प्रॅक्टिस करायची. त्याच्यामुळे काय होईल, अक्षर सुद्धा सुधारेल आणि चुका कमी होतील. ठीक आहे. तर पहिलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य पहा, शब्दामध्येच आहे विधान. विधान म्हणजे काय? एखादं आपण विधान करतोय. सांगा मला, विधानार्थी वाक्याची केवळ एक विधान केलेले असते. ज्या वाक्यात केवळ एक विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. पहा, अतिशय सोपी व्याख्या. विधानार्थी, ज्याच्यात काय केलेलं? फक्त विधान. ज्या वाक्यात केवळ एक विधान केलेले असते, म्हणजे एक वाक्य बोललेले असते, एक वाक्य सांगितलेले असते, ते म्हणजे विधानार्थी. त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. आता कोणतंही एक विधान म्हणजे आपल्या बोलण्यातून जाते. पहा, मी शाळेत गेलो, मी शाळेत जातो, मी अभ्यास केला, कोणतंही, मीना खेळायला जाते. विधानार्थी वाक्यात केवळ एक विधान केलेले असते, त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य. ठीक आहे, हे लक्षात आलेलं आहे. तर खाली आपल्याला 2 वाक्य दिलेले आहेत पुस्तकामध्ये. माझे घर दवाखान्याजवळ आहे, हे एक विधान केलेलं आहे. दुसरं आहे, तो रोज व्यायाम करत नाही. आता या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेलं आहे. तर असं विधानार्थी वाक्य तुम्ही सर्वांनी एक एक उदाहरण पाठवायचे. मराठी इंग्लिश कसंही टाईप करा. साधं सोपं छोटं पाठवलं तरी चालेल. माझे घर दवाखान्याजवळ आहे, हे एक या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे वाक्य. दुसरं दिलेलं आहे, तो रोज व्यायाम करत नाही. मोर नाचू लागला, शर्वरी छान. पार्थ आहे, त्याचे नाव सोहम आहे, छान.
साधी सोपी छोटी वाक्य बनवा विधानार्थी वाक्याची. माझे घर जगदंबा मंदिराजवळ आहे असं लिहायचंय. ठीक आहे. तुझे नाव पूजा आहे. ठीक आहे. तो अभ्यास नाही करत नाही. राधिका तो अभ्यास करत नाही. ठीक आहे. अशी वाक्यरचना करायची. मला आता फोन करू नका. ठीक आहे. आयुष राधिका नलवडे माझे नाव राधिका आहे. बरोबर राधेश्याम. मी रोज व्यायाम शाळेत जातो. बरोबर राधेश्याम. प्रद्युम्न तुमचा आवाज ब्रेक होत आहे. ओके ठीक आहे. वाक्य का ही सूचना आहे माझ्यासाठी. प्रज्वल तो घरी गेला. ठीक आहे. तू गावी जा. अदिती बरोबर. मी अभ्यास केला. राधा राणी. प्रद्युम्न मी खेळतो. ठीक आहे. आणि मी दररोज सायकल चालवतो. ठीक आहे बरोबर आहे. तर सर्वांना हे विधानार्थी वाक्य समजलेलं आहे. सोपं आहे विधानार्थी वाक्य. आता मी अथर्वचा आलेला आहे. मी जेवण केले. बरोबर नित्या. ठीक आहे समजलेलं आहे. सर्वांना समजलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचं आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी पार्थचा आलेला आहे. तुझे नाव काय आहे. प्रश्नार्थी वाक्य आलेलं आहे पार्थ कडून. पहा प्रश्नार्थी म्हणजे काय की वाक्यामध्ये काय विचारला जातो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. जसं इथं तुम्ही लिहिलेलं आहे पार्थचा आलेला आहे. तुझे नाव काय आहे. शुभमचा आलेला आहे. तू कोणत्या इयत्तेत आहेस. ठीक आहे. प्रज्वल तू घरी गेला का. राधेश्याम बरोबर. तुझे घर कुठे आहे. हे वाक्य कोणते आहे. ठीक आहे. वाक्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतोय ते आहे प्रश्नार्थी वाक्य. राधिका काय करतेस. तू अभ्यास केला का. व्हॉट इज युअर तुझे पूर्ण नाव काय आहे. ईश्वरी तू गावाला कधी जाणार. प्रबुद्ध. नित्या तुझे जेवण झाले का. ओके छान. तर सर्वांना समजलेलं आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो ते आहे प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे. आता शर्वरीचा आलेला आहे. तू मला कधी भेटणार. तुझे जेवण झाले का. नित्या ठीक आहे बरोबर. लॉकडाऊन कधी संपणार. बरं राधाराणी संपेल. लवकरच संपेल. लवकरच शाळा सुरू होतील. लवकरच शाळेत यायचं आहे. ठीक आहे. तर हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. प्रश्नार्थी वाक्य सुद्धा अतिशय सोपं आहे. फक्त थोडस शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या. तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी तर हे या प्रकारची वाक्य आपल्याला माहित आहेत. आपण पाठीमागे सुद्धा पाहिलेलं आहे. उद्गारार्थी ज्या वाक्यात भावनांचा उद्गार असतो म्हणजे भावना उत्कट ज्या भावना असतात तर त्या भावना व्यक्त करताना जे शब्द आपण वापरतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. भावनेचा उत्कट उद्गार म्हणजे उद्गारार्थी वाक्य. भावनेचा उद्गार किंवा उत्कट भावनेचा उद्गार. ठीक आहे. ज्या वाक्यात भावनांचा उद्गार असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्या मनामध्ये उठणाऱ्या भावना दुःखाच्या असतील, आनंदाच्या असतील, काही किळसवाण्या असतील. तर ह्या सर्व भावना आपण काही शब्द वापरतो. विशिष्ट शब्द वापरतो आणि वाक्य त्या ठिकाणी बोलत असतो.
तर तो शब्द वापरल्यानंतर आपण देतो उद्गारवाचक चिन्ह. हा, तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लगेच दिलेले आहेत. आयुष आलेलं आहे, ओ माय मॉम टेक माय फोन, माझ्या आईनं माझा फोन काढून घेतला वगैरे असं. अरे रे, किती ती घाण असं. किंवा ओ हे माझ्यासाठी आहे. हा, म्हणजे भीती वाटते, आनंद वाटतोय, दुःख वाटते, ह्या सर्व भावना आपण या ठिकाणी व्यक्त करतो. शंतनूचा आलेला आहे, बापरे किती हाताला लागलेला आहे. तर अशा प्रकारे बापरे किती मोठा साप. ओ हे काय घडले, आदितीकडून आलेला आहे. राधा राणी, वा किती मधुर संगीत ऐकू येते. पार्थ, इथेच पाहायचा होमवर्क, होमवर्क ग्रुप वरती नाही, इथेच होमवर्क सांगते तुम्हाला. आता होमवर्क मध्ये तुम्ही 3 झाले का वाक्याचे, तरी आज्ञार्थी वाक्य घेऊयात आपण शेवटी. नाही, 2च मिनिट राहिलेत. ओके, तर ही हा, ह्या 3 वाक्य जी पाहिली आपण, कोणकोणती? विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. ही 5-5 वाक्य बनवून पाठवायची, अतिशय व्यवस्थित पाठवायची बरं का. काही उगीच काहीतरी चुका करू नका, कारण खूप वेळा झालेला आहे हे. अजिबात चुका नाहीत पाहिजेत. 5 वाक्ये, 5-5 वाक्य बनवायची आणि पाठवायची. चुका नकोयत, आणि ज्या चुका काढल्या जातील, करेक्शन साठी दिल्या जातील, ते पुन्हा लिहून पाठवायचे. 5-5 वाक्य म्हणजे जास्त नाही. चूक झाली असेल वाक्यात तर ते वाक्य पुन्हाच लिहून पाठवा. ठीक आहे. हा, तर सर्वांच्या हे लक्षात आलेलं आहे. आहे 1 मिनिट. शेवटी आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्यात आज्ञा दिलेली असते. म्हणजे समजा मी कुणी शिक्षक असेल, तुम्ही विद्यार्थी असाल. आता शाळेत आल्यानंतर आपण पाहतो की शाळेत आल्यानंतर पहिले क्लासमध्ये प्रवेश केल्यानंतर शिक्षक म्हणतात, मुलांनो शांत बसा. ही काय झाली? आज्ञा झाली. ज्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिला जातो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. जसं मुलांनो शांत बसा, हे संबोधन आहे, म्हणून आपण पाठीमागे सांगितलं होतं नंतर काय द्यायचंय, स्वल्पविराम. मुलांनो शांत बसा, म्हणजे ही एक आज्ञा आहे. येते का लक्षात? मुलांनो शांत बसा, अभ्यास करा, अशा प्रकारच्या आज्ञा असतात. आणि अभ्यास करावा म्हणलं की ही काय होते, थोडीशी विनंती होते, म्हणजे हे विधानार्थी वाक्य होतं. ठीक आहे, ते पुढे शिकूयात आपण वाक्य रूपांतर. आतापर्यंत एवढं शिकलो आपण, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. आज्ञार्थीचं राहू द्या, फक्त हे वरचे 3 प्रकार तुम्ही 5-5 वाक्य म्हणजे 15 वाक्य लिहायची आहेत. ठीक आहे, ओके.